बाळांनो, आजचा संदेश सुरू करण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, जय बाळूमामा. तुमच्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण होतील. आजचा संदेश सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, म्हणून मध्येच सोडून जाण्याची चुकी करू नका, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. बाळा, या जगात अनेक लोक मेहनत करत नाही, पण दुसऱ्याची ईर्ष्या करण्यात वेळ वाया घालवतात आणि म्हणूनच ती लोक मागे राहतात. जर तुझ्या मनात असे काही येत असेल कुणाबद्दल, तर ते विचार आजच काढून टाक आणि मन निर्मळ करून टाक. लोकांना वाटते की समोरचा एवढा यशस्वी झाला आणि आपण अजूनही मागे का? बाळा, या जगात प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्माचे भोग भोगत असतो. जसे कर्म करतो तसे भोग भोगतो. शेतात पेरलेले प्रत्येक बी एकाच दिवशी उगवत नाही. काही लवकर उगतात तर काहींना थोडा वेळ लागतो. पण याचा अर्थ असा नाही की मागून उगलेले झाड कमजोर असते. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही खूप कष्ट करायचे. एक मित्र दिवस रात्र कष्ट करायचा आणि दुसरा मित्र त्याच्याकडे पाहून सतत विचार करत बसायचा की हा एवढ्या लवकर पुढे का जातो, त्याला एवढ्या लवकर यश का भेटू राहिले. त्या मित्राची प्रगती झाली. लोक त्याचे कौतुक करू लागले. आता दुसऱ्या मित्राच्या मनात मात्र ईर्ष्या निर्माण झाली. तो आता विचार करू लागला की यालाच यश मिळाले, मला नाही. तो आता स्वतःच्या कष्टापेक्षा त्याच्याकडेच लक्ष देऊ लागला. बाळा, इथेच चूक करतात लोक. जे दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकं घालतात ना, ते कधीच स्वतःचे आयुष्य घडू शकत नाही. ईर्ष्या ही एक अशी आग आहे जी सर्वात आधी स्वतःलाच जळून खाक करते. दुसऱ्याचे काहीच नुकसान होत नाही, पण आपले मन बेचैन असते. आपण कामात लक्ष देत नाही. बाळा, दुसऱ्याचे यश पाहून आनंदी व्हायला शिक, कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्याला मी दुप्पट तिप्पट आनंद देत असतो. आज खूप लोकांचे आपण यश पाहतो. कोणाचे मोठे घर तर कोणाची मोठी गाडी, पण त्यामागे त्या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचायला किती कष्ट करावे लागले, किती संघर्ष करावा लागला, दिवस रात्र मेहनत करावी लागली, येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागले. तेव्हा कुठे तो तिथपर्यंत पोहोचला. हे सगळे आपल्याला दिसत नाही. आपण फक्त त्याची झालेली प्रगती पाहत बसतो. म्हणून दुसऱ्याची ईर्ष्या करण्यापेक्षा त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तू रोज स्वतःला आरशात बघून एक प्रश्न करत जा की मी कालपेक्षा आज चांगला झालो आहे का? माझे वागणे बदलले का? जर तुझ्या मनाने उत्तर हो दिले तर तू समजून जा की तू योग्य मार्गावर आहे. लक्षात ठेव बाळा, तुझी स्पर्धा दुसऱ्याशी नाही तर स्वतः तुझ्याशीच आहे. श्रद्धा, संयम आणि कर्म यांच्या जोरावरच आपण मोठे बनतो. तुझ्या आयुष्यात कोणी पुढे गेले असेल, कुणाची प्रगती झाली, कुणाविषयी राग, मनात नकारात्मकता भरते. मनात नेहमी दुःखच निर्माण करत असते. त्यामुळे माणूस स्वतःची क्षमता, स्वतःचे ध्येय विसरून जातो. बाळा, या जगात देवाने प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिलेले आहेत. मला सांग, कोकिळ गोड गाते म्हणून गरुड दुखी होतो का? तर नाही ना. आणि गरुड उंच उडतो
म्हणून कोकिळ त्याच्यावर जळत नाही. तसेच प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काही गुण असतातच. बाळा, तुला देवाने जे दिले आहे त्याच्यातच खुश राहायला शिक. आणि तुला काही मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी कष्ट कर, संघर्ष कर. आज नाही तर उद्या तुला तुझ्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. जेव्हा तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर असते ना, तेव्हा तुमची शक्ती वाया जाते. म्हणून आजपासून ठरवा की दुसऱ्याची निंदा करायची नाही, कुणाची तुलना करायची नाही. फक्त लक्षात ठेवायचं ते स्वतःचे ध्येय. मग बघा, तुमची ही वेळ लवकरच येणार. आज ज्या लोकांना बघून तुम्ही प्रेरित होत आहे, कदाचित उद्या ती लोक पण तुम्हाला बघून प्रेरित होतील. ती लोक पण तुमच्याकडून प्रेरणा घेतील. फक्त जीवनात हार मानू नका. विश्वास ठेवा आणि मेहनत खूप करा. मेहनतीशिवाय यश नाही. जो माणूस श्रद्धा आणि कर्म यांचा मार्ग निवडतो ना, त्याला यशापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही. बाळांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.